श्री स्वामी समर्थ. श्रीयंत्र. तर श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये का असलं पाहिजे? श्रीयंत्राचे किती महत्त्व आहे? आणि श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे, त्याची रोज पूजा केल्यामुळे आपल्याला किती लाभ होतात? तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही, कारण हे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे. तर श्रीयंत्र जे आहे तर ते कसं स्थापित करायचं, कुठून आणायचं? तुम्हाला जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, हे का स्थापित करायचं आहे आणि त्याचे लाभ काय आहेत? तर हे ऐकल्याशिवाय आपण घ्यायचं की नाही हे ठरवू शकत नाही. तर बघा, धन आगमनासाठी, सर्व वैभव मिळवण्यासाठी, तसेच लक्ष्मीची नेहमी कृपा आशीर्वाद आपल्या घरावर असावा यासाठी श्रीयंत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. ते धनाचं प्रतीक आहे. श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीची देवता आहे. आणि श्रीयंत्राची घरामध्ये स्थापना केल्यामुळे घरामध्ये सुख, संपन्नता, समृद्धी, एकाग्रता या सगळ्या गोष्टी येतात. घरातली गरिबी जाते, दारिद्र्याचा नायनाट होतो. आणि बघा, हे श्रीयंत्र जे आहे ते व्यवस्थित घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, मार्गशीर्ष महिना आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे सणवार, होळी, पाडवा, अक्षय तृतीया, गणपती, त्याच्यानंतर नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी या सगळ्या सणांमध्ये आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची असते. या सगळ्या सणांमध्ये आपल्याला श्रीयंत्राची सेवा करायची असते आणि त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र लवकरात लवकर घ्या. महिलांनो, भलेही तुम्ही 4 गोष्टी कमी घ्या, पण श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरात झालीच पाहिजे. आता हे जे माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्र आहे, मी नेहमी सांगते, याआधी पण मी सांगितलेलं आहे, ते बऱ्यापैकी मोठं आहे, जड आहे. यामध्ये छोटी साईज पण येते. तर तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठली साईज घ्यायची आहे. पण मी सगळ्यांना अगदी विनंती करून सांगते की श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये होऊ द्या आणि त्याची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे. आता सेवा कशी करायची, स्थापना कशी करायची, ही सगळी माहिती मी तुम्हाला देते. तर सगळ्यात पहिले बघा, श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारची श्रीमंती येते. म्हणजे बघा, श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची श्रीमंती नाही, तर आपल्याला आलेली गरिबी निघून जाते, दारिद्र्य निघून जातं. यासोबतच आपलं शारीरिक, मानसिक श्रीमंतीसुद्धा आपल्या घरामध्ये येते. आजारपण वगैरे या गोष्टी दूर होतात. तर त्यामुळे श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे, त्याची सेवा केल्यामुळे सुख, संपत्ती, सौभाग्य, समृद्धी सदैव आपल्याला मिळतं. तर बघा, आता श्रीयंत्राची स्थापना कशी करायची आहे? तर आठवड्यामध्ये मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता. कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा गुरुवार. फक्त आपल्याला तो अशुभ दिवस नाही ना. आता कॅलेंडरमध्ये जर बघाल तर तुम्ही कालनिर्णयमध्ये जर बघाल तर प्रत्येक दिवसाचं असं दिलेलं असतं, चांगला दिवस, शुभ दिवस, अशुभ दिवस. तर फक्त आपल्याला त्या दिवशी काही अशुभ दिवस नाही ना, तर फक्त बघून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही एखादा सणवार येत आहेत, मार्गशीर्ष गुरुवार आहे किंवा अजून बरेचसे असे सण येणार आहेत, तर तुम्ही त्या सणांच्या वेळीसुद्धा स्थापना करू शकता. त्यासाठी असं काही नाही की अमुक एक दिवस हाच पाहिजे. आता श्रीयंत्राची स्थापना तुम्हाला कशी करायची आहे? तर सगळ्यात पहिले म्हणजे श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्हाला ते गोमूत्राने स्वच्छ धुवायचे आहे. कळालं? आणि त्यानंतर ते तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे. एका तामणामध्ये किंवा ताटामध्ये तुम्हाला ते श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एकतर तुम्ही श्रीसूक्त किंवा 99 मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला 101 वेळेस पाण्याने तो तुम्ही 99 मंत्र म्हटला किंवा साईड बाय साईड तुम्ही श्रीसूक्त यूट्यूबला लावून दिलं तरीसुद्धा चालेल. ते ऐकत तुम्ही म्हटलं किंवा त्या सेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त आहे ते म्हणत जरी तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. फक्त लक्ष द्या, यूट्यूबला जरी लावलं तरी आपलं हे लक्ष त्या सेवेकडेच असलं पाहिजे. तर 101 वेळेस तुम्हाला पाण्याने, परत 101 वेळेस तुम्हाला पंचामृताने, परत पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर एकत्र करून पंचामृत बनत असतं. बऱ्यापैकी ते आपल्याला खूप घट्ट नाही करायचे आहे, पण पातळ थोडं घ्या की जेणेकरून अभिषेक करता येईल. आणि परत तुम्हाला 101 वेळेस तुम्हाला पाण्याने असं या गोष्टींनी आणि तुम्हाला 101 वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे. कळालं तुम्हाला? 101 वेळेस पाण्याने, परत 101 वेळेस तुम्हाला पंचामृताने, परत 101 वेळेस तुम्हाला पाण्याने. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे.
तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एखादं आसन, आता आसन म्हणजे बघा तुम्ही लाल वस्त्र ठेवू शकता, कमळाचं लाकडाचं फूल मिळतं, कारण कमळसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं. तर कमळाच्या फुलाच्या त्याच्यावर पण तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही फक्त अक्षता खाली ठेवून त्याच्यावर स्थापित केलं तरी पण चालेल. आपल्या देवघरामध्ये बघा लाल वस्त्र असतं आणि त्यावर तुम्ही अक्षता ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला हे श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि परत तुम्हाला त्याच्यावर 11 वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे. बघा कुंकुमार्चन हे म्हणजे कुंकू घ्यायचं आहे आणि 3 बोटांनी तुम्हाला कुंकू जो आहे तर तुम्हाला श्रीयंत्रावर टाकायचा आहे आणि परत तुम्हाला 99 मंत्र म्हणत तुम्हाला ठेवायचं आहे. आता बघा माझं हे श्रीयंत्र आहे त्यावर मी आधीच कुंकू टाकलेलं आहे. श्रीयंत्र हे असंच ठेवायचं नाही आहे, नेहमी त्याच्यावर कुंकू असलं पाहिजे आणि जसं आपण देवांना पाण्याने अंघोळ घालतो त्याप्रमाणे श्रीयंत्र रोज तुम्हाला धुवायचं नाही आहे. आठवड्यातून एकदा तुम्ही ठरवून घ्या की मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पाण्याने धुवा आणि हा जो कुंकू आहे तर तो तसाच टाकून देऊ नका. एका डबीत तुम्ही तो साचवा आणि रोज घरातल्या सगळ्यांनी तो जो कुंकू आहे तो कपाळाला लावायचा आहे. देवपूजेच्या वेळेस तुम्ही कपाळाला लावा, घरातून बाहेर जाताना तुम्ही कपाळाला लावा. या कुंकवामध्ये इतकी ताकद असते, अनेक वाईट प्रकारच्या शक्तींपासून कुंकू हे आपलं रक्षण करत असतं. पुरुष, स्त्री सगळ्यांनी लावायचं आहे. असं काही नाही की पुरुषांनी लावायचं नाही, घरातल्या सगळ्यांनी लावायचं आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी आपण जे स्थापित करणार आहोत तर कुंकुमार्चन तुम्हाला 99 मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करा. असं तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. 121 वेळ केलं तर अतिउत्तम. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य म्हणजे तुम्ही अगदी मिठाई किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवला, खडी साखर ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि बघा मार्गशीर्ष गुरुवार आणि नवरात्रामध्ये तर ही अतिशय प्रभावी सेवा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्राची सेवा आहे तर आपल्याला करायचे आहेत. खूप ताईंचा अनुभव आहे की त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केलेले आहेत की श्रीयंत्राची सेवा केल्यामुळे त्यांना काय काय फायदे झाले आहेत. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे तेच स्थापित करा आणि आठवड्यातून तुम्ही बघा रोज तुम्हाला कुंकुमार्चन करायची गरज नाही आहे. अमावस्या, पौर्णिमा आठवड्यातून तुम्हाला एकदा अशी वेळ मिळत असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही त्याची सेवा करू शकता. सेवा म्हणजे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. एकतर तुम्ही श्रीसूक्ताचा पाठ करा किंवा तुम्ही 99 मंत्र म्हणत फक्त 11 वेळेस जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल. फक्त लक्षात ठेवा श्रीयंत्र असंच ठेवू नका. त्याच्यावर नेहमी कुंकू असलंच पाहिजे आणि श्रीयंत्रावर तुम्हाला ही कमळगठ्ठ्याची माळ ठेवायची आहे. मी देवघरामध्ये अशा प्रकारे ठेवलेली आहे. असं माता लक्ष्मीच्या बघा प्रत्येक फोटोमध्ये कमळाचं फूल असतं. आपल्याला रोज कमळाचं फूल भेटत नाही. हे कमळाच्या बियांची माळ आहे आणि ही जी माळ कमळगठ्ठ्याची माळ आहे ती वाहिल्यामुळे आपल्याला कमळ वाहिल्याचे पुण्य मिळतं. तर 108 मण्यांची ही माळ आहे. तर अशी ही श्रीयंत्रावर तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजे श्रीयंत्र हे आहे हे बघा त्याच्यावर ही माळ ठेवलेली आहे. म्हणजे श्रीयंत्रावर 108 कमळाचं फूल वाहिल्याचं पुण्य मिळतं. माता लक्ष्मीच्या या प्रिय गोष्टी आहेत आणि जर आपण या अर्पण केल्या तर माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर अशी जर माळ ठेवली तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी भरभरून देते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे तर त्याची स्थापना कशी करायची आहे सांगितलेल्या दिवशी तुम्ही स्थापना करा. सांगितल्याप्रमाणे बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे, फार काही करायचं नाही. आणल्यानंतर फक्त गोमूत्राने ते स्वच्छ धुवून देवघरासमोर बसून तुम्हाला अभिषेक सांगितला तसा करायचा आहे. त्याची स्थापना करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करून नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे सुख मला मिळू दे आणि काही दुःख संकट जरी आली माझ्या आयुष्यामध्ये तरी पण ती पेलण्याची ताकद मला दे. कारण आपण माणूस आहोत. दुःख हे येणारच, सुख हे येणारच, पण रोजचाच दिवस जर दुःखात जातो असा व्हायला नको. म्हणून आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. काही काही सेवा करायची असते. तर तुम्ही नक्की श्रीयंत्र जवळपास कुठे मिळेल तिथून घ्या, पण व्यवस्थित घ्या. तर मग श्रीयंत्राचे लाभ तुम्हाला कळाले असतील. नक्कीच तुम्ही एकदा तरी स्थापित करा. 100% तुम्हाला त्याचे अनुभव येतील. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.